आपणा सर्वांना माझा नमस्कार. गेले साधारणपणे 2 ते 3 आठवडे आपण मधल्या काळामध्ये भेटू शकलो नाही. मी पण माझ्या कामामध्ये जरा व्यस्त होतो किंवा बाहेर गावी होतो. प्रवचन आपलं होऊ शकलं नाही. पण नेहमीप्रमाणे तुम्ही सगळ्यांनी सोनियाजींची आठवण काढली, माऊलींची आठवण काढली आणि मग आजचा दिवस आलेला आहे. त्यांनी पण मला खूप चांगला फॉलोअप केला. तुमच्या सगळ्यांच्या जीवनात प्रवचनामुळे बदल होतोय मला माहिती आहे, मला जाणवतोय आणि दिसतोय. पण माझं चिंतन मनन होतं आणि म्हणून माझ्याही जीवनात बदल होतो हे पण मी तुम्हाला सांगायला हरकत नाही. कारण माऊलीने लिहिलेलं, सांगितलेलं, सातत्याने वाचलं आणि ऐकलं की तो सत्संग होत राहतो. त्याच्यावर चिंतन आणि मनन होतं. तुम्हाला समजून सांगायचं ते व्यवस्थित समजून घ्यायला लागतं. जरी ते आतमध्ये प्रकट झालं असलं तरी ते शब्दामध्ये मांडायचं असतं आणि शब्दामध्ये दैनंदिन जीवनामध्ये कसं आचरणात आणता येईल हे सांगायचं असतं. आणि म्हणून त्याच्यामध्ये आनंद निर्माण होतो, सांगण्याची उर्मी येते आणि सहजतेने माऊली ते करून घेतात. असा माझा याच्यामधला आतापर्यंतचा अनुभव आहे. आता आपण आतापर्यंत 15 अध्याय पाहिले आणि गीतेमध्ये एकूण 18 अध्याय आहेत. आज आपण 16व्या अध्यायाला सुरुवात करत आहोत आणि माऊलींची परम परम कृपा आहे आपल्यावरती की आपण आता 16व्या अध्याय म्हणजे 16, 17 आणि 18 असे 3 अध्याय आपले झाले की आपले गीतेचं चिंतन मनन हे पूर्ण होईल. आपण सावकाश घाई न करता अर्थ समजून घेऊन समजून घेऊन आपण पुढची वाटचाल करू. माऊलींना अशी प्रार्थना करूया की आमच्याकडे सहजतेने करून घ्या तुम्ही. आमच्या जीवनामध्ये ही जी गीता आहे, ज्याला अलीकडे आपण ज्ञानेश्वरी म्हणतो माऊलींनी सांगितल्यामुळे, ती आपल्या जीवनात यावं अशी आपण प्रार्थना पण त्यांना करूया. आता हा 16व्या अध्यायाचं नाव आहे दैव आसुर संपत्ती भाग योग. म्हणजे दैव आणि आसुर संपत्ती भाग, म्हणजे दैवी गुण कोणते आहेत आणि आसुरी गुण कोणते आहेत याच्याबद्दल श्रीकृष्णाने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितलं. आणि ते जे संस्कृत श्लोक आहेत त्याच्यावरती माऊली त्यावेळेसच्या मराठीमध्ये ओव्या रचल्या आणि माऊलींनी त्या ओव्या अशा रीतीने रचल्या की त्या आज देखील लागू आहेत. 700-750 वर्षाचा जो काही काळ गेलेला आतामध्ये, 800 वर्षाचा काळ गेला असेल, तो काळ जाऊन सुद्धा त्या जशीच्या तसं लागू. कारण का असं जे सनातन सत्य असतात ती बदलत नसतात. जीवनामध्ये भौतिक जरी बदल लागले, नवीन शोध जरी लागले परमेश्वराच्या इच्छेने, तरी सनातन सत्य बदलत नसतात. तर आता आपण प्रत्यक्ष या अध्यायाला सुरुवात करूया. पण भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला श्लोक सांगण्यापूर्वी माऊली काय करतात तर नेहमीप्रमाणे आपल्या गुरूंचा महिमा ते करतात की माझ्या गुरूंमुळे मला हे शक्य झालंय आणि माझे गुरु माझ्याकडून करून घेत आहेत आणि ही सारी माझ्या गुरूंची कृपा आहे असं पण ते सांगायला विसरत नाही. पण त्यांनी काय केलं की साधारणपणे या अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी आपल्या गुरूंवरती काही ओव्या रचल्या. त्या किती ओव्या रचल्या? त्यांनी 67 ओव्या रचल्या. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं 67 वाक्य त्यांनी रचले. आता अलीकडे जर आपण पाहिलं तर काही लोक 2-4 वाक्यामध्ये एखाद्याचं कौतुक करतात, 10-15 ओळीमध्ये कौतुक करतात. 67 ओव्या रचल्या. म्हणजे त्यांचं गुरूंबद्दलचं प्रेम किती आघाद होतं आणि गुरूंचा त्यांच्यावर किती कृपा झाली होती याची आपल्याला कल्पना येते, जाणीव होते. आणि गुरु शिष्य परंपरा कशी असावी हे आपल्याला याच्यातून आकलन होतं. एवढंच आकलन नाही होत, ते शिष्य म्हणून किती चांगले होते याचं पण आपल्याला आकलन होतं. जसं मी मागच्या प्रवचनामध्ये तुम्हाला सांगितलं की माऊलींनी ज्यावेळी समाधी घेतली आणि प्रत्यक्ष समाधीच्या विवरामध्ये श्री विठ्ठल भगवान आणि त्यांचे गुरु मित्र ते त्यांना सोडवायला गेले, मध्ये आतमध्ये बसवायला गेले ज्यावेळी, आणि त्यावेळी दोघेही रडत होते. आणि रडत असताना निवृत्तीनाथांनी श्री विठ्ठलाला विचारलं की भगवंत आपण काय रडता? तर ते म्हणजे तू पहिल्यांदा सांग तू काय रडतोय. आणि मग ते म्हणाले की असा शिष्य होणे नाही. म्हणजे एक देखील आज्ञा त्यांनी ओलांडली नाही. सदैव ते माझ्या आज्ञेत राहील. असा शिष्य मिळणंच शक्य नाही. कारण एका गुरुचं कार्य जर पुढे चालायचं असेल आणि शिष्य जर गुरु व्हायचा असेल, बहुतेक वेळा असं दिसतं की शिष्यानं गुरु व्हायची घाई झालेली असते. हे गुरुंना कळत असतं, परंतु त्या अगोदर एक चांगला शिष्य होणं गरजेचं असतं.
हे सारे शिष्य विसरतात, कारण ती पहिली पायरी असते, याच्यामध्ये आपण विसरून जातो. अलग लक्षात. तर त्याप्रमाणे ते म्हणाले की आता शिष्य होणे नाही. मग श्रीमंत निवृत्तीनाथ विठ्ठलाला विचारते झाले की भगवंत आपण का रडतात, कारण असा सखा होणे नाही. हा माझा असा सखा आहे, असा माझा मित्र आहे. कारण श्री विठ्ठल हे कृष्णाचे अवतार आणि माऊली देखील कृष्णाचेच अवतार. पण महाविष्णू जे आहेत ते आपल्या ठिकाणी असतात आणि त्यांचे अनेक अवतार एका वेळी चालू असतात. तुमच्या लक्षात आलं की त्याचे अनेक अवतार एका ठिकाणी चालू असतात आणि म्हणून असं आहे ते. आता माऊली काय म्हणतात ते आपण ऐकूया. माऊली पहिल्या ओवीमध्ये म्हणतात, ज्ञानदेवांनी सद्गुरूंवर ज्ञान सूर्याचे रूपक केले आहे. त्या माऊलींनी काय केलं की आपल्या गुरूंवरती, सद्गुरूंवरती ज्ञान सूर्याचे रूपक केलं. म्हणजे माझे गुरु कसे आहेत ते ज्ञान सूर्य आहे. तर आपण रोज सूर्य उगवताना बघतो, पण गुरु कसे तर ज्ञान सूर्य, ज्ञान देणारे सूर्य आहे. काय म्हणतात ते, ज्ञान देणारे सूर्य. पुढे ते काय म्हणतात, विश्वाचा आभास नष्ट करणारा, ऐदवेत रूपी कमलिनीचा विकास करणे, सूर्य मोठ्या तेजाने उदय पावलाय. हे माझे गुरु कसे आहेत, हे जे विश्व पसरलेलं आहे, हा जो विश्वाचा जो आभास आहे आपल्या समोर. तर विश्व म्हणजे काय की परब्रह्माची कल्पना आहे ना. ते आपण जे विश्व बघतो ते परब्रह्माची कल्पना आहे. परब्रह्माच्या मनात आलं आणि म्हणून विश्व प्रकट झालं, सारे लोक प्रकट झाले, आपण जाणतो. हा जो विश्वाचा जो आभास आहे, हा तो नष्ट करणारा. आपण जे संसारामध्ये जगतो आपल्याला नाना विविध प्रश्न पडतात, की असंच का तसंच का, बऱ्याच गोष्टी आपल्याला कळत नाही आणि माणूस चक्रावून जातो, असं आपण बघतो जीवनामध्ये. तर हा जो विश्वाचा आभास आहे, हा माझे गुरु हा कसा सूर्य आहे, ज्ञान सूर्य कसा आहे माझा गुरु, की तो विश्वाचा आभास नष्ट करणार आहे. दुसरं काय म्हणतात, अद्वैत रूपी कमलिनीचा विकास करणार आहे. अद्वैत रूपी म्हणजे कमळ कसं, कमळ कसं फुलतं ते आपण पाहिलेलं आहे. हे कमल कसं, अद्वैत रूपी कमल आहे, हे द्वैत नाही. द्वैत म्हणजे काय, दोन. आणि परमेश्वराची प्राप्ती होणे म्हणजे काय, अद्वैत अवस्थेला. अद्वैत म्हणजे एक. आता काय असतं की मी आणि तुम्ही असं ज्यावेळी आपण म्हणतो, मी गुरु आणि तुम्ही शिष्य, म्हणजे द्वैत आहे. जसं जर तुम्ही साऊथकडे जे महान गुरु होऊन गेले, त्यांना कोणीतरी प्रश्न विचारला की तुम्ही माझा गुरु म्हणते ना, गुरु शिष्य काय भानगडे, सारे एकच आहेत. प्रत्यक्षामध्ये तसंच आहे. जो परमात्मा माझ्या हृदयात आहे तो जो तुमच्या हृदयात तो प्रकट व्हायचा बाकी आहे आणि इथे तो प्रकट झालेला आहे, हे तुम्ही लक्षामध्ये घ्या. दोघांमध्ये एकच आहे, द्वैत नाहीये, अद्वैत अवस्था आहे. आपण जे घरात भांडण तंटे बघतो, ऑफिसमध्ये भेद उतार बघतो, जातीमध्ये भेद उतार बघतो किंवा दोन देशांमध्ये भेद बघतो, हा का तर अद्वैत अवस्था आलेली नसल्यामुळे द्वैत आहे, की मी वेगळा तू वेगळा, मग माझं आहे मग तुझं ते, या सगळ्यामुळे सगळी भांडण. तर हा सूर्य कसा आहे, ज्ञान सूर्य कसा आहे का, अद्वैत अवस्था प्राप्त करून देणार आहे. म्हणजे असं एक कमळ आहे की ते अद्वैत कमळ जे आहे ना ते फुलवत आहे, असं त्यांनी आपल्या गुरूंना उपमा दिलेली आहे. ते काय म्हणतात, असा सूर्य मोठ्या तेजाने उदय पावला आहे. असे माझे ज्ञानगुरु मोठ्या तेजाने उदय पावले आहेत. त्यांच्या गुरूंच्या गुरूंनी गुरूंना दीक्षा दिली गहिनीनाथांनी, आणि हा गुरु असा प्रकट झालेला आहे, असा विकसित झालेला आहे. आणि म्हणून अशा माझ्या गुरुला मी वंदन करतो, अशा माझ्या गुरुला मी वंदन करतो. अर्थात माऊली लिहिलं हे यथार्थ आहे, खरं आहे. का असं जी गुरु अवस्था आली, हे ब्रह्मज्ञान प्राप्त झालं किंवा सिद्ध अवस्था झाली किंवा आत्मज्ञान मिळालं किंवा कैवल्य अवस्था, हे सारे समानार्थी शब्द आहेत. अलग लक्षात की ती अवस्था, ती अवस्था आहे की ती अवस्था अशी असते की त्याच्यातून आपोआप कार्य होतं. ज्या देहामध्ये तो प्रकट होतो आत्मा, त्याला काय होतं की त्याला करायला काही लागत नाही, आपोआप त्याच्या सानिध्यामध्ये कार्य. जसं सूर्य उगवला आपण दैनंदिन जीवनात बघतो, त्याच्या सानिध्यामध्ये आपोआप जीवन फुलतं. सूर्याला असं काही करायला लागत नाही की या झाडाला प्रकाश देऊन त्याला देणार नाही, याला देणार नाही. आपोआप ते जीवन भरतं, आपोआप सारी सृष्टी विकसित पावत असते, हे आपण बघतो. तसं हा ज्ञान सूर्य माझे गुरु प्रकटले असं माऊली म्हणतात. पुढे ते काय म्हणतात, अशा गुरूंना मी वंदन करतो. त्यापुढे ते म्हणतात, विश्व म्हणजे द्वैत आणि त्याचा आभास म्हणजे ज्ञानरूप प्रकाश. तर विश्व म्हणजे कसं द्वैत आहे माऊली म्हणतात. आपल्याला माहिती आहे की ते आपल्यामध्ये फार नाना प्रकारचे प्रश्न निर्माण करते विश्व. दोन जाती भेद, काळा गोरा, श्रीमंत गरीब, ना लुळा पांगळा, दष्ट पुष्ट, हे अनेक प्रकारचे भेद या विश्वामध्ये आपल्यामध्ये निर्माण होतात. थंडीचं ठिकाण, गरमीचं ठिकाण, नाना प्रकारचे भेद आपण बघतो.
तर हा जो विश्वाचा जो आभास आहे, हे जे विश्वाचं ज्ञान आहे, म्हणजे काय माहिती, इथे ज्ञान हा शब्द माहिती म्हणून वापरला. आत्मज्ञान म्हटलं म्हणजे आत्म्याचे ज्ञान, आणि साधं ज्ञान म्हटलं म्हणजे माहिती, जे आपण गुगलवरती सर्च करतो किंवा शाळा कॉलेजमध्ये शिकतो ती माहिती, बरोबर आहे. तर त्याचा जो आभास आहे, हा आभास सगळीकडे पसरलेला आहे. म्हणजे त्याचं खरं प्रतिबिंब नाही. आभास म्हणजे काय, खोटे प्रतिबिंब, तो नुसते प्रतिबिंब, खरी गोष्ट नाही. असं पाण्यामध्ये सूर्याचं प्रतिबिंब पडलं तर ते नदीमध्ये किंवा तलावात जो सूर्य दिसतो तो काही खरा सूर्य नसतो. तिकडचा मावळतो, इकडचा आपाप मावळतो, बरोबर आहे की नाही. तो खरा नसतो. तर ते त्याचा जो आभास झालेला आहे, हा त्या विश्वाचा हा नाहीसा करणारा, हा हे जे ज्ञान आहे विश्वाचा आभास रूपी, हे नाहीसा करणारा हा सूर्य आहे. पुढे माऊली म्हणतात, पुढच्या ओळीमध्ये माऊली म्हणतात, श्री गुरूंनी शिष्याला बोध केला असता त्या बोधाने द्वैत आणि त्याचे ज्ञान आवडते आणि अद्वैत ज्ञानाचा विकास होतो. हे माऊली काय म्हणतात की आता शिष्याला गुरु भेटला की गुरु काय करतो की त्याला बोध करतो, आणि त्या बोधानुसार, उपदेशानुसार, गुरुंनी सांगितलेल्या याच्यानुसार तो शिष्य चालायला लागला, तर काय होतं की त्याचं द्वैत हे जे आहे त्या शिष्यामध्ये जे द्वैत असतं, मी तू, हे जे असते द्वैत, आणि त्याला जी जगभराची माहिती असते, खोटी नाटी जी काय असेल ते, ती मावळते आणि त्याच्यामध्ये अद्वैत ज्ञान उगम पावतं. त्याला अद्वैत ज्ञानाचा विकास होतो. अद्वैत ज्ञान म्हणजे काय, परमात्म्याचे. परमात्मा कसा अद्वैत आहे, तो एक आहे. हा परमात्मा सगळ्यांमध्ये भरून राहिलेला आहे. मग ती मुंगी असो, किडा असो, कोणी पण असो, तर प्रत्येकामध्ये तो भरून राहिलेला आहे. याचं एक साधारण मी तुम्हाला एक सोपं उदाहरण सांगतो बघा, घडलेलं. गुरुदेव मला एकदा असं म्हणाले की तू काही तंबाखू, बिडी, सिगारेट वगैरे काही पित असेल तर पिऊ नकोस. म्हटलं मी काही पित नाही म्हटलं. तर म्हटलं का हो तुम्ही असं मला सांगितलं. ते म्हणे, अरे शरीरामध्ये कुंडलिनी शक्ती जागृत झालेली तुझ्या. कारण मला दिव्य अनुभव येत होते. तर म्हणाले आता परमात्मा जर शरीरामध्ये जागृत झालाय आणि तो असं एक एक चक्र भेदन करून इथे येणार आहे ना, तर त्याच्याकरता तू आता काही चुकीची सवय असेल तर ते ठेवू नको, शरीर शुद्ध ठेव, असं त्यांना म्हणायचं. आणि मग मी त्यांनी सांगितलेला नियम तो मी पाळला. एकदा त्यांनी मला असं सांगितलं की हृदय चक्रापर्यंत, म्हणजे एक एक चक्राचा जसं भेदकर शक्ती येते, हृदय चक्रापर्यंत आली की ते म्हणाले की काय होतं की आपल्या प्रत्येक प्राणी मात्राबरोबर अमर्याद प्रेम आपल्याला येतं. अमर्याद, इतकं प्रेम ओसंडून वाहतं, इतकं प्रेम ओसंडून वाहतं की त्या प्रेमाला नियंत्रित करता येत नाही. आणि आतून आवाज यायला लागतो परमात्म्याशी. परमात्म्याचा प्रत्येक गोष्टीवर आतून आवाज येतो. तर मी म्हटलं, आणि एके दिवशी ती घटना माझ्या बाबतीमध्ये घडली आणि मला असं जाणवलं की मला सगळ्यांवर इतकं प्रेम, मला इतकं प्रेम आलं. आता गाय तर ही विशेष प्रेमाची गोष्ट आहे. गायीमध्ये फार करुणा भाव असतो, तुम्ही पाहिला असेल. आमच्या कारखान्यामध्ये गायी होत्या. मी आणि माझ्या वडिलांनी श्रीरामपूरच्या बाजारात जाऊन जुन्या काळी गायी आणल्या होत्या आणि आमच्याकडे गायी ठेवल्या. पण कारखान्याचा अतिविस्तार झाला. आमचा पेपरशी संबंधित कारखाना, आणि गायीला तर गवत लागतं. गवत आणि पेपर जवळ नको, गवत ओपन असतं, म्हणून सेफ्टी म्हणून आम्ही ती गायीला आमच्या शेतामध्ये शिफ्ट केलं होतं. आणि त्यावेळेस ती जायला जरा नाखुश होती असं मला जाणवलं होतं. आणि मी तिला थोडा भीतभीतच चारा टाकत असे, गायीला. कारण एखादा कुत्रा, मांजर, प्राण्याची आपल्याला सवय व्हायला वेळ लागते बघा. काहींना उपजत असते, काहींना वेळ लागते ते. पण मला काय, रस्त्यात गाय दिसली तिला मिठीच मारावीशी वाटायची. आता डास देखील मारत नव्हतं. डास असा मारणे असतो की नाही का, ते देखील मला जमायचं नाही. असं अमर्याद प्रेम प्रत्येक गोष्टीबद्दल यायला लागतं आपल्याला. ते आजही तसंच आहे. आणि मग पुढे मी आमच्या काका वडिलांशी म्हटलं मला ती गाय आणायची, मी गाय आणली. आणि ती गाय आमच्याकडे, मग माझ्याकडे गायीचं इतकं वेळ लागलं मला. लोक म्हणायचे कारखाना चालवतात का गायींचा गोठा करून ठेवला. 16 गायी होत्या माझ्याकडे कारखान्यामध्ये. किती? 16. आणि आम्हाला दूध विकण्यात आम्हाला काही रहस्य इंटरेस्ट नव्हता. आम्ही काय करायचो, ज्या आयांना दूध येत नाही डिलिव्हरी नंतर, त्यांच्या बाळाने ते दूध न्यावं अशी आमची इच्छा असायची. आणि ते दूध काढणे, नेणे, हे जे काम असायचं, एक माणूस ठेवला होता. फार अवघड आणि जिकरीचं काम असतं आपल्याकरता ते. पण ते माई आणि ते आमचे सगळे मंडळी करत असत. मी पण गायला रोज सकाळ संध्याकाळ भेट दिले. मला माहिती आहे त्यावेळी ध्यानाचा वर्ग कारखान्यामध्येच घेत असतो आम्ही. हे सगळे मंडळी कारखान्यात आले की ते गायीचं दर्शन घेत असत. तर असं ते इतकं प्रेम उमडून येतं, इतकं प्रेम उमडून येतं की आपल्याला समजतच नाही आपण कुठे चाललोय. म्हणजे हे जे ज्ञान असतं,
अद्वैत ज्ञान हे गुरु आपल्याला देतात, त्याचा प्रत्यक्ष अनुभव पुरावा आहे असं मला तुम्हाला सांगायचं आहे. पुढे ते काय म्हणतात माऊली, जो ज्ञानरूपी सूर्य अज्ञानरूपी रात्रीवर रुजतो, हे तिचा नाश करतो, जगातील ज्ञान आणि अज्ञानरूपी चांदण्यांना गिळून टाकतो, आणि जो ज्ञानी लोकांना आत्मज्ञानाची अमर चैतन्य रूपी सुप्रभात करतो. तर माऊली काय म्हणतात की ज्ञानरूपी गुरु कसा ज्ञानरूपी सूर्य, तो काय करतो, अज्ञानाची जी रात्र आहे, आता आपण रोज रात्र बघतो, रात्र थोडी भयानक असते, भीतीदायक असते रात्र नेहमी. बघा तुम्ही, दिवसा माणूस पटकन घराबाहेर पडेल, पण रात्री तो पटकन घराबाहेर एकटा नाही पडणार कुठे. त्याच्या मनामध्ये नाना शंका येतील, भूत पिशाच्चे आहे का, हे आहे का, ते आहे का. तो थोडा थांबेल. आणि रात्र पाप करून घेण्यामध्ये थोडी एक्सपर्ट असते जरा. माणसाला रात्री पाप करताना भीती वाटत नाही तेवढी. आलं लक्षात. तर ही जी रात्र कशी समजली जाते की ते अज्ञानाची समजली जाते, अज्ञानाचं प्रतीकच समजलं जाते. आणि दिवसा काय होतं की परत सूर्य उगवतो. सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं, पृथ्वीच फिरलेली असते, पण आपण त्याला उगवणे म्हणतो. आणि माऊलींनी पण त्यावेळी लिहून ठेवलेलं आहे, जे गॅलिलिओने नंतर सिद्ध केलं की सूर्याभोवती पृथ्वी फिरते आणि ती स्वतःभोवती पण फिरते. हे गॅलिलिओने नंतर सिद्ध केलं, माऊलींनी ज्ञानेश्वरीत ते लिहून ठेवलेलं अगोदरच. कारण ते सूक्ष्मज्ञानी बाहेर जाऊन बघतच असतील ना नेहमी, त्यांना ते का अशक्य नव्हतं. तुमच्या लक्षात आलं का? असे बरेच शोध त्यांनी लावलेले आहे. त्या शोधांवर आधी कधी आपलं बोलणं झालं नाही, आपण तो आध्यात्मिक आवाज बघत आलेलो आहोत त्याचा. तर जसं सूर्य उगवल्यावरती सगळीकडे प्रभा त्याची पसरते आणि चैतन्य पसरतं आणि नवीन जीवन सुरू होतं रोज आपलं, तसं शिष्याच्या जीवनामध्ये ती अज्ञानाची रात्र असते, त्याला गुरु भेटला असा ती त्याची अद्वैत्वाची पहाट होते आणि गुरु त्याला सगळं काही, हा ज्ञानसूर्य गुरु त्याला सगळं काही देऊ लागतो. आणि हा ज्ञानसूर्य गुरु काय करतो की साधं सुद्धा ज्ञान असतं शिष्याकडे, किंवा चांदण्या ज्या असतात त्याच्या जीवनामधल्या, कशा चांदण्या असतात, अज्ञानरूपी ज्या चांदण्या असतात त्या सगळ्या तो मिटवून टाकतो गुरु. आपल्या मनामध्ये बघा फार अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात की मांजर आडवी गेली की दिवस चांगला जाणार नाही, माझं कामच होणार नाही, अशा अनेक भ्रामक कल्पना आपल्या मनामध्ये असतात. अशा श्रद्धा, अंधश्रद्धा, बऱ्याच गोष्टी आणि सगळ्या याचा गुरु काय करतात, लोप करून टाकतात. आणि एके दिवशी देता देता आपल्या जवळचं ज्ञान देऊन टाकतात. त्या साध्या भाषेत ते काय म्हणतात माहितीये का औषध, ते आपला सदरा त्याला देऊन टाकतात, साध्या भाषेमध्ये सांगतात ते. अलग लक्षात असं आहे ते. आणि म्हणून माऊली म्हणतात आत्मज्ञानाची अमर चैतन्य रूपी सुप्रभात करतो. आत्मज्ञानाची अमर रूपी, अमर म्हणजे काय, ती एकदा मिळाली, एकदा आत्मज्ञान मिळाले की ते नष्ट नाही होत, ते अमर असतं, त्याची सुप्रभात करतो. माऊली असे काही शब्द योजतात, असं काही सांगतात. आताच माऊलींबद्दल मी ऐकत होतो, एका मोठ्या वक्त्याने लिहिलेलं आहे. त्याने माऊलींनी ज्यावेळी गीता सांगितली, म्हणजे ज्ञानेश्वरी सांगितली, आपण जनरली एखादं पुस्तक, कविता, एखादा ग्रंथ लिहितो, वाचतो, मनन चिंतन करतो, चुका काढतो आणि मग तो छापला जातो कोणीतरी माऊलींनी असं समोरासमोर ज्ञान सांगितलंय, हे सगळ्या समोरासमोर न थांबता सांगितलेलं आहे. म्हणजे काय त्यांची प्रभा असेल हे तुम्ही लक्षात घ्या. ते प्रत्यक्षात अवतारच होते. आता विष्णूच प्रत्यक्ष स्वतःच दिलेलं ज्ञान परत सांगायला आला तर मग काय पाहिजे आता. तसं आई आपल्या लहान मुलग्याला लहानपणी बऱ्याच वेळा सांगते, बाबा असत्य बोलू नको, सत्य बोल, चोरी चपाटी करू नको. मोठेपणी तो चुकला काही, त्यांनी काही गडबड केली कुठे, ते तुला लहानपणी सांगितलं तर परत सांगते मोठेपणी. तसं 5-5.5 हजार वर्षापूर्वी गीता सांगितली होती कृष्णाने, तो परत ज्ञानदेवांचं रूप घेऊन आला आणि परत सांगितले त्यांनी. आता परत अनेक गुरूंना ते काम दिलं, सांगा बाबा आपण एकच आहोत, हे ज्ञान तुम्ही परत परत सांगा. का तर धर्म जागवायचा आहे, धर्म दाखवायचा आहे, म्हणून हे सारं चाललेलं आहे. सत्ययुग योग घातला आहे म्हणून हे सारं चाललंय. कलियुग संपायला आलं आहे म्हणून अनेक ऋषी मुनी खाली अवतरले आहेत, म्हणून त्यांना अवतार म्हणतात किंवा सद्गुरू म्हणतात. आणि त्यांना हे काम देण्यात आलेलं आहे. पुढे जाऊया आपण आता. अशी पहाटेची वेळ प्राप्त झाली असता जीवरूपी पक्ष्यांना आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होऊन ते आपले घरटे सोडून बाहेर पडतात. आता आपण नेहमी काय बघतो की सूर्योदय झाला की घरातून पक्षी बाहेर पडतात आपल्या आणि अन्नाच्या दिशेने प्रवास करतात. त्यांचा तो चिवचिवाट छानपैकी आपल्याला ऐकू येतो, पक्ष्यांची किलबिल ऐकू येते.
तर माऊलीने ती उपमा काय दिली इथे, की असा सूर्योदय रूपी गुरु भेटला असता, ही जी पहाट असते ती अशी फुलते, आणि जीवरूपी पक्ष्यांना, म्हणजे आपण कोण झाले, सगळे जीवरूपी पक्षी झालो, आणि शिष्य म्हणजे कोण झाले, जीवरूपी पक्ष्यांना आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होते. आत्मज्ञानाची दृष्टी प्राप्त होते आणि ते आपलं घरटं सोडून बाहेर पडतात. काय म्हणतात ते, आपलं घरटं सोडून बाहेर पडतात. दुसरा अर्थ तुम्ही बघा, की जे कोणी शिष्य झालेले आहे त्यांनी काय करायला पाहिजे, की इतरांना सांगायला पाहिजे, अरे बाबांनो, मी याच्यामध्ये आलो आहे आणि तुम्ही पण याच्यामध्ये या. आग्रह फार करू नये. तुम्ही 10 लोकांशी बोलला तर 2 जण सहज तयार होईल, तुम्हालाच कळतं रे याच्याशी बोलायला मला सांगण्यात आलेलं आहे. आणि काही ठिकाणी आपण बोललो तर आपल्याला लक्षात आहे की आपण चुकीच्या जागी बोललो आहे. हा अनादर करेल तर आपण तिथे थांबून घ्यावा, आपल्या शब्दांना विराम द्यावा. आणि ही देखील एक सेवा असते, गुरुसेवाच असते एक प्रकारे, की त्यांनी सांगितलेल्या गोष्टीचा प्रचार प्रसार. पण याचा फायदा काही होतो का आपल्याला? एखादा म्हणजे दिवसभर एवढी कामांची आमच्या मागे हे लागलेली असते आणि गुरु आपलं काही सांगतात आपलं, ते तसं नसतं. का असतं, की जसं तुम्ही हळदी कुंकू करतात घरी, तर आलेल्या बाईला तुम्ही अत्तर लावतात, त्या अत्तराचा सुगंध घेतो, पण तिला अत्तर लावण्यापूर्वी अत्तर तुम्हाला लागलेलं असतं की नाही. तुमच्या लक्षात, जेव्हा आपण देतो काही तेव्हा ते आपल्याला मिळालेलं असतं, आणि जेव्हा आपण देतो तेव्हा ते मोठ्या प्रमाणात वाढत असतं. जमिनीत पेरलं तर उगवणार आहे की नाही, आणि उगवलं तर त्याला जास्त फळं येणार आहेत. हा साधा सरळ सृष्टीचा नियम आहे. खूप शिष्य येतात आणि ते म्हणतात आम्हाला पैसा अडका पाहिजे, असं पाहिजे, तसं. अरे पण तुम्ही पेरणार काहीच नाही, तुम्ही कोणाकरताच परोपकार करणार नाही, कोणाचीच सेवा करणार नाही, तुम्ही साधना पण करणार नाही, तुम्ही काही दानधर्म पण करणार नाही, कोणाला प्रेम पण द्या, म्हणजे काहीच पेरणार नाही. आणि तुम्ही म्हणाल की आमच्या जीवनात सगळं मिळायला पाहिजे, प्रेम मिळायला पाहिजे, पैशाची झाडाचे झाडं यायला पाहिजे, आम्हाला छान प्रवास मिळाला. आणि तुमच्या प्रवासात कोणी आला, अडचणीत भेटलेला दिसला, तुम्ही देता का त्याला काही? स्वतः भुकेला तर आपल्यातले 2 पोळ्या देतात का? त्याला आपली थोडा बसायला जागा देतात का? बाबा मी थोडा उभा राहतो. तुम्ही पेराल त्यावेळी उगवणार. हा मूलभूत हा नियम ज्याला कळाला ना, ज्याने तो आचरणात आणला, त्याचं जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही. आणि या अध्यायामध्ये हे दैव आणि असुर संपत्ती योग जो म्हटलेला आहे, त्याशिवाय परमेश्वराचे दैवी गुण कोणते आणि ते कसे जीवनात आणायचे, आणि आसुरी गुण कोणते जे आपल्या जीवनात असेल ते कसे घालवायचे, हेच याच्यामध्ये सांगितलंय. अतिशय सुंदर उदाहरणं देऊन माऊलींनी सांगितलंय, जे आजही लागू आहे. पुढे जाऊया आपण. पुढे माऊली म्हणतात, सूर्योदय होताच चिद्रूपी भ्रमर लिंगदेहरूपी कमल कोशाच्या जो बंदित पडलेला असतो, तो गुरुकृपेच्या सूर्योदयाबरोबर मुक्त होतो. आता तुम्हाला माहित आहे की कमळ हे जो असतो, भ्रमर जो असतो, तो जातो कमळाजवळ, आणि त्याला कमळामधला पराग पाहिजे असतो, तो जातो आणि तो त्याच्यात इतका अडकून पडतो, त्याच्या सौंदर्यात अडकून पडतो, त्याच्या त्या रंगामध्ये अडकून पडतो, आणि संध्याकाळजवळ ते कमळाची पानं मिटली जातात आणि हा बंदिस्त होतो. हा तो बंदिस्त होतो, आणि याला जाणवतं, अरे याच्याकडून मी पराग घ्यायला आलो होतो, हा इतका सुंदर आहे, मी जर हालचाल केली तर याचे पंख सहज, याचे हे जे आहेत पाकळ्या सहज फाटतील, मी बाहेर पडेल. त्याच्या प्रेमात गुंतल्यामुळे तो तो नाही, मी असं नको करायला, मी असं केलं तर ज्याच्यावर मी प्रेम केलं तोच नाहीसा होईल, म्हणून तो आपला गपचूप पडून राहतो. पण सकाळ जशी होते, पहाट जशी होते सूर्य उगवल्यावरती, ते कमळाची पानं अशी फुलतात आणि मग हा सहजगत्या बाहेर येतो. तर माऊली म्हणतात की ज्ञान सूर्य म्हणजे गुरु आला जीवनामध्ये, की त्या शिष्याच्या जीवनामध्ये तो जो शिष्याच्या देहाच्या कमळामध्ये अडकून पडलेला असतो, त्याला गुरु असा त्या, म्हणजे आपण कोण झालो, गुंगा झालो, आत्मा कोण झालो, त्याला ते सहज बाहेर काढतात देहाच्या कमळामधून, आणि त्याला आत्म्याची पहाट दाखवतात. हे माऊलींनी रूपक योजलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं का? माऊली कधी प्रियकर प्रेयसीचं रूपक वापरतात, कधी नवरा बायकोचं वापरतात, कधी सूर्य चंद्राचं वापरतात, कधी नदीचं वापरतात. पण ते काय करतात, की जे आपल्याला दिसतंय रोज ते रूपक वापरून आपल्याला समजवायचा प्रयत्न करतात. ही त्यांची शैली. आणि 16व्या वर्षामध्ये शैली येते का? 16व्या वर्षात तर आपण 10वीचीच परीक्षा देत होतो. किती मार्क्स पडतील आणि काय म्हणतील, हे कॉलेज का ते कॉलेज, याच्यामध्येच आपण गुंतलेलो होतो. म्हणजे किती त्यांचा आघात ज्ञान आहे बघा तुम्ही. आणि असा जो कमलकोशामध्ये, म्हणजे देहाच्या कमलकोशामध्ये बंद झालेला जो आत्मा असतो,
तो काय होतो, गुरुकृपेच्या सूर्योदयाबरोबर मुक्त होतो. पण गुरु त्याला मुक्त होण्याचं ज्ञान देतात, असं माऊलींना म्हणायचं. असंख्य योनीतून येताना प्राप्त झालेल्या शरीरात कोंडलेला आत्मा आत्मज्ञान होताच मोक्ष पावतो. त्या प्राण्याला जन्म मरणाच्या फेऱ्यात पुनरपी सापडावे लागत नाही. माऊली म्हणतात असंख्य ज्या 84 लक्ष योनी ज्या आहेत, त्या 84 लक्ष योनीमध्ये हा जो आत्मा सतत सतत अडकत जातो. पण ज्या जन्मात गुरु भेटतो आणि सूर्यरूपी गुरु भेटल्यानंतर त्याला मोक्ष मिळतो, आणि मोक्ष मिळाला की तो या जन्म मरणाच्या फेऱ्यातून बाहेर पडतो आणि त्याला पुनरपी याच्यामध्ये सापडायला लागत नाही. मग काय होतं असं तुम्हाला प्रश्न पडेल, तर ते आध्यात्मिक गुरु म्हणून काम करायला लागतं, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. कुठल्या तरी ग्रहावरती अपॉइंटमेंट होते, ते तुम्ही जाता तिथे ते काम करतात. अशा असंख्य ग्रह तारे, एक सूर्यमाला तुम्हाला मला सगळ्या अशा असंख्य सूर्यमाला आहेत, आणि असंख्य सूर्यमालेवरती असंख्य सूर्यग्रह आणि असंख्य जीव सृष्टी आहे. तिथे तिथे जाऊन ते पोस्टिंग केलं जातं आणि तिथे जाऊन ते काम करायला लागतं. असं प्रत्यक्षामध्ये आहे, असं मी तुम्हाला सांगतो. पुढे ते म्हणतात, जीवदशेत बुद्धिरूपी चक्रवाकी आणि बोधरूपी चक्रवाक यांच्यामध्ये शाब्दिक वादविवादाची अडचण आणि द्वैताची नदी आडवी आलेली असते, त्यामुळे त्यांची भेट होत नाही. अज्ञान अवस्थेत शाब्दिक जंजाळातच माणूस गुरफटून जातो आणि सर्वत्र द्वैत माजलेले असते. आता माऊली काय सांगतात, की तुम्हाला जर चक्रवाक पक्षी माहित आहे का? कोणाला माहित आहे? तुम्हाला कोणाला? अच्छा, चक्रवाक पक्षी आणि त्याची जी प्रेयसी म्हणजे चक्रवाकी, असे ते दोन जण आहेत, चक्रवाक आणि चक्रवाकी. एक साधारणपणे 2 फुटाचा पक्षी असतो बरं का. 2 फुटाचा बदकाच्या आकाराचा हा पक्षी असतो. तुम्ही इंटरनेटमध्ये टाकलं तर तुम्हाला गुगलमध्ये ते मिळून जाईल माहिती. त्या पक्ष्याचं वैशिष्ट्य काय असतं, की त्याला प्रेयसीशी आपल्या भेटायचं असतं. चक्रवाकाला चक्रवाकीशी भेटायचं असतं. पण तो रात्रभर तिची वाट बघतो. खरं रात्र ही प्रणयाची असते, पण तो तिची वाट बघत राहतो. ते दोघं एकमेकाला काही भेटत. ते असं ठरवत की सूर्याची जी पहिली किरण येतील त्यावेळी आपण मिलन करू. त्यांची काय गंमत असते, त्याचं ते वैशिष्ट्य आहे. तो चकोर नाही, चक्रवाक वेगळा आणि चकोर वेगळा. आलं लक्षात? चकोर काय करतो, चांद आपलं चंद्राचं जे शीतल किरण असतं तो पित असतो चकोर. हा काय असतो, याचं वैशिष्ट्य असं की दोघं रात्री भेटत नाही का, ते सूर्याच्या पहिली जी किरण असतात पहाटेची त्यावेळी भेटतात. मग साहजिक असते त्याची वाट बघत असतात. तर मौलींनी त्याचं इथे रूपक दिलं. ते काय म्हणतात, की हा जो मनुष्यरूपी चक्रवाक आहे, याला एक बुद्धी दिलेली आहे आणि त्याला दुसरा बोध दिलेला आहे. हे दोघं काय करतात, बुद्धी आणि बोध याच्यामध्ये सतत दगदग चालू असतं. आपल्याला आई सांगते की तू शाळेत जा आणि अभ्यास कर, अभ्यासाच्या वेळी अभ्यास कर, सुट्टीमध्ये तू खेळ. माणसाला काही बोध कळत नाही. आईला कुठे कळणार मी बाहेर खेळलो तर? आईला सांगतो क्लासला चाललोय, आणि मस्तपैकी तू तिकडे बाहेर क्रिकेट खेळतो. किंवा तरुण मुलं मुली आईला सांगता आज मी कॉलेजला चालले, तिकडे सगळे म्हणून बंक करतात पिरियड आणि मस्तपैकी सिनेमा वगैरे बघतात. पॉकेट मनी दिलेलाच असतो. आई काही प्रत्येक पॉकेट मनीचा हिशोब घेत नाही. सर्वसाधारण सगळीकडे असेल. आणि तरुण वयामध्ये अनेक मोह असतात, तुम्हाला माहितच आहे. त्या नुसता सहवास हवा आहे, मैत्रिणीचा किंवा मित्राचा किंवा एकामेकाचा, तरी मुलं असं करतात, ते आपण बघतो. तर बोधाचं आकलन होत नाही. बुद्धी सांगत असते आईने हे सांगितलंय. या दोघांमध्ये द्वंद्व चालू असतं. या दोघांमध्ये एक नदी असते. या दोघांमध्ये वादविवादाची द्वैताची नदी असते. हे ऐकू, बुद्धीचा ऐकू की बोध ऐकू व्हायचा. तसं मनुष्यरूपी जो चक्रवाक आहे आणि चक्रवाकीन जे आहे, त्या दोघांमध्ये बुद्धी आणि बोध, याला चक्रवाक आणि चक्रवाकी म्हटलं. यांच्यामध्ये द्वैताची नदी, जसं त्यांच्यामध्ये अंधारी रात्र असते तसं यांच्यामध्ये द्वैताची नदी असते, आणि म्हणून यांना कळत नाही. परंतु काय होतं, त्यामुळे त्यांची भेट होत नाही आणि या अज्ञान अवस्थेमध्ये शाब्दिक जंजाळामध्येच ते अडकून पडतात. हे करू का ते करू, ते करू का हे करू. आणि आपल्याला जीवनामध्ये नेहमी दिसताना द्वैत माजलेला आपण बघतो. आता पुढे काय माऊली म्हणतात, त्या बुद्धी बोधरूपी चक्रवाक पक्ष्याच्या जोडप्याला ऐक्याचे समाधान सुख जो भोगवतो, बुद्धीची बोधाची भेट घडून आणतो, ते जो गुरुरूपी गुरुसूर्य चैतन्यरूपी आकाशाच्या घरात लावलेला जणू दिवा आहे. आता हा काय करतो, सूर्यरूपी गुरु काय करतो, हा जो बुद्धी आणि भेद, हा जो आपल्या मनामध्ये सतत संघर्ष चालू असतो, रोज संघर्ष असतो शिष्यांच्या मनामध्ये.
महाराज म्हणाले होते, गुरु महाराज, सकाळी लवकर उठून ध्यान कर, पहाटेचं ध्यान चांगलंच बाबा, नाही जमलं तर दिवसा संध्याकाळी कर. काल तर काय केलं, आज जरा बघू जरा का आज तिकडे जायचंय, आज नाही केलं तर एक दिवशी काय होणार आहे, उद्याचा तर दिवस आहे, चालू असतं दोन दिवस सगळ्या शिष्यांच्या मनात, सगळ्यांच्या. आज सेवेला गेलो नाही तर काय होणार, या महिन्यातला पगार थोडा वापरून घे, थोडा दानधर्म नाही केला, थोडं बजेट जास्त, गुरु समजून घेते. असे नाना मनात बुद्धी आणि बोध, कारण गुरूंनी बोध दिलेला आहे, बुद्धी दिलेली, असं सतत चालू असतं तो द्वंद्व. मग हे मनाचे जे खेळ आहे, म्हणजे बुद्धिरूपी चक्रवात आणि बोधरूपी चक्रवात, यांचा हा जो वाद आहे, हा सूर्यरूपी गुरु आल्यानंतर तो मिटवतो आणि त्याचं द्वैत नाहीसे करतो आणि त्याला अद्वैताचा हे दाखवतो. हा कसा आहे, ह्या संसारामध्ये लावलेला गुरु म्हणजे दिवा आहे, असं माऊली इथे सांगतात. तर आपल्याला कळावं, समजावं, गुरुचं महत्व समजावं म्हणून काय काय नाना नाना युक्त्या माऊली करतायत. हे उदाहरण, ते उदाहरण, एक उदाहरण देऊन ते थांबत नाही, अनेक उदाहरणं आपल्याला सांगताय. बाबा हे ऐक, बाबा ते ऐक, आणि तू समजून घे, असं ते सांगताय. ही कळकळ कशासाठी एवढी, तर का तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त व्हावं म्हणून त्यांची कळकळ आहे. आणि म्हणून त्यांनी ते त्यावेळी सांगितलं, त्यांच्या सच्चिदानंद नावाच्या शिष्याने त्यावेळी लिहून घेतलं. आणि मधल्या काही काळामध्ये ही ज्ञानेश्वरी लुप्त पावली, म्हणून संत एकनाथ नावाचा एक मोठा संत वरच्या लोकातून खाली आला हे कार्य करायला, आणि त्याला तो बोध दिला की तू जा आता आळंदीला आणि तिथे जाऊन ते मी तुला, माझ्याकडे तू ये, तुला परत मी सगळं देतो. आणि ते तिथे गेले आणि मग परत त्यांनी त्याला ते दिलं असं, आणि परत त्यांनी ते लिहून काढलं, ज्ञानेश्वरीतली राहिलेली पद. म्हणजे हे अखंडपणे काम चालू आहे, आज अखंडपणे चालू आहे. आपल्या सगळ्यांना काय करायचं, सगळ्यांना शहाणं करून सोडायचं आहे. तुम्ही गुरूंचे हात आहात, गुरूंचे तुम्ही उपदेशक आहात, गुरूंच्या कार्याकरता वाहिलेले तुम्ही लोक आहात, म्हणून सगळेजण जागे व्हा आणि या कार्याला वाहून घ्या. पण हे कार्य कसं करा, संसार सांभाळून करा. गौतम बुद्धांचं एक फार छान वाक्य आहे, ते काय म्हणतात की एकदम ब्रह्मचारी होऊन जंगलामध्ये जाऊन राहू नकोस बाबा तू, हा, आणि खूप तप करू नको, एका पायावर उभा इकडे तिकडे काहीतरी, सगळे घरात दुखी, असं पण नको करू. नुसतं काम 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 करतोय, घरातल्यांना वेळ नुसतं, हे पण नको करू. तू मधला मार्ग निवड, त्याने नेहमी मधला मार्ग. तू संसार पण कर, 8 तासाचं काम धंदा कर, घरातल्यांना वेळ पण दे आणि साधना पण करतो, त्या त्यावेळी ते काम कर. अलग लक्षात, असं त्यांनी बोध दिलं. हा मधला मार्ग संसारी माणसाकरता उत्तम आहे. मग परमेश्वर काय करतो, तो म्हणतो अरे हा तर माझा नामजप करतोय, ध्यान करतोय, मी सांगितलेले 27 जे दैवी गुण आहेत ते पण तो आणायचा प्रयत्न करतोय. मग तो त्याच्या जीवनातले अडथळे दूर करायला लागतो, मागचे काही भोग अशा रीतीने सोडवतो तो, नको असलेले भोग, की आपल्याला कळतं अरे देव तर राहूनच आला होता आपल्या पाशी आता, अशा आपल्या प्रत्येक प्रसंगामध्ये त्याची जाणीव होते आणि तो करून घेतो. पण आपण त्याच्या कार्याला वाहून घेतलं पाहिजे, खरं म्हणजे त्याच्या कार्याला आपण वाहून घेतलं पाहिजे. गुरुदेव, आता चैतन्य, हा बोला बोला. 12 मिनिटं उरलेत. हो हो. हवे असं आहे ना की हे असं बोलणं, ते आता माऊलींना मी म्हटलं, म्हणजे सुरुवातीला मी अगरबत्ती घेऊन जरा पूजा करतो या स्थानाची वगैरे, माऊलींची पण करत असतो, तर त्याने मी बोलणारच आहे ना, म्हटलं "हो, तुम्ही बोलणारे मला माहिती आहे" म्हटलं. तर ते असं बोलणं थांबत नाही, सांगायचा हेतू काय आता. पुढे 2-4 ओव्या घेऊ आणि मग थांबूया आपण. पुढे माऊली काय म्हणतात, त्या सूर्याच्या पहाटेचा उदय होताच भेदरूपी चोरवळ नष्ट होते, जीवरूपी प्रवासी आत्मा अनुभवाच्या वाटेने बिंदूक जाऊ लागतात. ते काय म्हणतात, हा जो गुरुरूपी सूर्य उगवला, तसं दैनंदिन जीवनात काय होतं, सूर्य उगवला की चोर आपले थांबून जातात, कारण रात्री कोणीच नसतं, त्यांना सोपं असतं, रात्री ते दिसत पण नाही चोरी करताना अंधारामध्ये. पण दिवसा चोरी करणं अवघड असतं, मग दिवसात चोर लपून बसतात, बरोबर आहे की नाही. माऊली म्हणतात की हा गुरुरूपी सूर्य उगवल्यावरती काय होतं, शिष्याच्या जीवनामध्ये भेदरूपी जी चोरवेळ असते, भेदाची जी चोरवेळ असते, म्हणजे जो भेद त्याच्या मनामध्ये, द्वैत जे, ती चोरवेळ निघून जाते. आणि हा काय करतो, जीवरूपी प्रवासी जो आहे, आत्मा अनुभवाच्या वाटेने बिंदोक प्रवास करायला लागतो. तो का बिंदोक होतो, तो म्हणतो नाही माझे गुरु मला सांभाळणार आहे, मी निश्चिंत आहे, आता मी साधनाही करेल आणि मी निश्चिंत राहील. बऱ्याच वेळा बघा तुम्हाला असा अनुभव आला असेल की आता कुठे लग्नाला जायचंय, आज घरात खूप काम आहे, पण साधना तर माझी राहिली आहे,
माझं अमुक ग्रंथाचं वाचन झालेलं आहे, किंवा आज मी सोमवारी ज्ञानेश्वरी ऐकायला बसणार आहे, पण त्या अमुक अमुक यांचा फोन आलाय, मग ट्रॅफिक खूप आहे, तर तुम्ही पाहून घ्या बरं. आता मी हे काम करून घेते पहिल्यांदा साधने, तुम्हाला असं जाणवेल की ते सगळं ऍडजस्ट करून टाकलेलं असतं देवानी बरोबर. अलग लक्षात, मग त्याच्या लीला असतात. मी तुम्हाला सांगू का, अशा एकने अनेक लीला तो करत असतो. तो अशा अनेक लीला करत असतो. त्याचं एक छोटं उदाहरण मी तुम्हाला सांगतो की माझ्याकडे एक माझे सप्लायर आले होते आमचा कारखाना चालू असताना, आणि त्याला खूप असं आत्मज्ञान मिळावं अशी आवड होती. तर ते काय करायचं, मुंबईत राहायचा तो, मोठ्या घरचा माणूस होता, तो फार मोठा व्यवसाय होता, आणि तो पुण्यामध्ये कोणीतरी एक महिला त्यांच्याकडे तो शिकायला जायचा ध्यान वगैरे. तो म्हणे आम्ही असं महिन्यातून एखाद 2 दिवस काढतो, पुण्यापर्यंत प्रवास करतो, त्यांच्याकडे शिकायला जातो. म्हटलं चांगलं आहे. मला कळालं मी असं असं करतोय. तो म्हणे अरे काय करायचं ते कर, तुझ्या गुरूंकडे मला घेऊन जा. बरं, त्याची संध्याकाळी 6:15ची ट्रेन होती नाशिकवरून. आमच्या कारखान्यातून त्या ट्रेन पर्यंत जायचं म्हणजे 1 तास लागत होता. आणि आमचे गुरु महाराज आमच्या कारखान्यापासून अश्विन नगर मध्ये, ते वेगळं टोक, रेल्वे स्टेशन अजून पुढचं टोक, आणि काहीतरी 2, 2:15 वाजले होते. तो म्हणे काही करून जायचं, माझी गाडी कुठेतरी गेलेली होती. तो म्हणे काय करता येईल म्हणे आपल्याला. पण आमचा जो एमआयडीसी जिथे कारखाना आहे त्र्यंबकवरून पासून मध्ये, तिथे काही मध्ये कधी रिक्षा यायच्या नाही अशा. रिक्षा शहरामध्ये स्टॉपवर असतात, कारखान्यांमध्ये त्या येत नाही, रोडवर वाहतूक असते त्यांची. तर त्या काळी ओला उबर काही नव्हतं. ही 2006-07ची गोष्ट असेल. मी म्हटलं अरे माझा ड्रायव्हर गेलाय, तो येईल केव्हा आणि तुम्ही जाल कधी म्हटलं, आणि तुला परत तिकडे पण जायचंय, तर तिकडून नाशिक रोड म्हटलं जाता येईल. तेवढ्यात काल समोरून एक रिक्षा आली का, आम्ही बोलत बोलत माझ्या पहिल्या मजल्याच्या ऑफिसून खाली उतरलो ग्राउंड फ्लोअरला. आमच्या कंपाऊंडच्या बाहेर आलो. काय करा म्हटलं, एखाद्या वर्करला टूलर पाठवून त्या त्र्यंबकवरून रिक्षा बोलून घेऊ, त्याला सांगू स्पेशल रिक्षा दे. समोरून एक रिक्षा आली, रिकामाच आला बरं का. असं बघत बसा, त्याला हाक मारली. म्हटलं रे अश्विन नगरला, हो जातो ना म्हणा साहेब, किती तुम्ही द्याल ते घेतो म्हणे. रिक्षावाले हुज्जत घालणारेच असतात आपल्याकडे. म्हणलं ही अशी लीला असते बरं का, तुम्हाला सांगायचं. अशा गमती जमती ते म्हणजे इथे जे यांनी म्हटलं की चोरवेळ नाहीसी होते, आणि तो आत्मज्ञानाचा प्रवास बिंदोक करू लागतो, तशी ती गोष्ट आहे. जेव्हा आपण या प्रवासाला जायला निघतो ना, तर वरून नाना उद्योग करतात, थांबतच नाही ते. पण तुमचं काम, तुम्ही त्यांना शरण गेला ना की नाही मला हे करायचं आहे आणि मला हे असं पाहिजे, आणि तुमची मागणी एवढी प्रामाणिक असते, धडपड प्रामाणिक असते, तर ते भरभरून देतात. बऱ्याच वेळा तुम्हाला मध्ये सोडून दुसऱ्याचं कल्याण करून घेतात. आलं की लक्षात, तुम्हाला मध्ये सोडून दुसऱ्याचं कल्याण करतात. असं ते परमात्म्याचं काम असतं. काही हरकत नाही, आपण थांबूया, कारण आपल्याला पसायदान पण म्हणायचं असतं. थांबायला मन नाहीये, पण तरी थांबूया आपण. सोन्याजी, परत तुमचे आभार मानतो. तुम्ही सारख्या माझ्या मागे लागला, आठवण दिली, आणि आजचं प्रवचन तुम्ही करून घेतलं, आणि तुम्ही सर्वजण, तुमचे पण मी आभार मानतो. आणि पुढच्या सोमवारी किंवा मध्ये आपण परत एकदा भेटूया, आणि अगाध ज्ञान जे माऊलींनी आपल्याला दिलंय ते ऐकूया, समजूया, आणि आपल्या जीवनामध्ये आचरणात आणायचा प्रयत्न करूया. तुमच्या हृदयातल्या कृष्णाला मी नम्र भावाने वंदन करतो, आणि आपल्या जीवनामध्ये गुरूंच्या सूर्य जो आलेला आहे त्याचं ज्ञान तुम्हाला मिळो, आत्मज्ञान तुम्हाला मिळो, अशी परमपित्याला मी प्रार्थना करतो. जय श्रीराम, जय श्रीराम.